मित्रांनो, प्रोफेसर के कलम से या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि 1950 आपल्याला आपलं संविधान मिळालं. पण शतकानुशतके संविधानाची सवय नसलेल्या व्यवस्थेला संविधान समजायला, संविधान उमजायला आणि संविधान रुजवायला जरा वेळच लागेल. 2500 वर्षाची सर्व जळमट निघायला 60, 70, 80 वर्ष पुरेशी होणार नाहीत. हे सर्व समजायला सुद्धा आपल्याला वेळ लागेल. पण हे काम सोपं केलं असतं शाळांनी, कारण संविधानाने सेक्युलरिझम, सर्व धर्म समावेशक अशा प्रकारची मूल्य, सर्व धर्म समभाव अशा प्रकारची मूल्य समाजात विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये पेरला जावा, या प्रकारची अपेक्षा देशांनी आणि संविधानाने शाळांकडून केली. पण शाळांनी स्वतःचा धर्म विसरला आणि मग सर्व शाळा, जवळपास शाळा किंवा काही अपवादात्मक शाळा सोडल्या तर शाळा स्वतःचा धर्म विसरून धर्माच्या शाळा बनल्या. ज्या शाळांमधून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायचा होता, ज्या शाळांना संवैधानिक मूल्यांची बीजारोपण करायची होती, त्या शाळा कर्मकांडाचं प्रदर्शन करू लागल्या. अशा वेळेस काही प्रश्न, सरकार, शासन इतका अमाप पैसा जर शाळांवर खर्च करत असेल तर शाळांनी देशाला काय दिलं, हा प्रश्न शेवटी व्यवस्था आपल्याला आज नाही उद्या विचारणार आहे. अशाच काही प्रश्नांना अधोरेखित करणारी ही कविता. माथ्यावर टिळा, हाताला गंडा, गळ्यात घालून तुळशीच्या माळा, गुरुजी पाठ शिकवत होते शाळांचा धर्म आणि धर्मांच्या शाळा. माथ्यावर टिळा, हाताला गंडा, गळ्यात घालून तुळशीच्या माळा, गुरुजी पाठ शिकवत होते शाळांचा धर्म आणि धर्माच्या शाळा. मी म्हणलं, देशात परवानगी असेल तर एक प्रश्न विचारू का गुरु? मी म्हणलं, देशात परवानगी असेल तर एक प्रश्न विचारू का गुरु? गुरुजी म्हणले, थांब, आज आपल्या शाळेत सरस्वती पूजन आहे सुरू. दुसऱ्या दिवशी मी म्हणलं, गुरुजी वाचून घेऊ का बालभारती? दुसऱ्या दिवशी मी म्हणलं, गुरुजी वाचून घेऊ का बालभारती? गुरुजी म्हणाले, थांब, शाळेत गणपती आहे, सुरू आहे आरती. तिसऱ्या दिवशी मी म्हणलं, गुरुजी एक प्रश्न सतत डोक्यात घोळते. तिसऱ्या दिवशी मी म्हणलं, गुरुजी एक प्रश्न सतत डोक्यात घोळत आहे. गुरुजी म्हणाले, थांब, मॅडम लोक नवरात्रीच्या मॅचिंग साड्याचं बोलत आहे. चौथ्या दिवशी मी म्हणलं, गुरुजी माझ्या डोक्यात एक प्रश्न आला. चौथ्या दिवशी मी म्हणलं, गुरुजी माझ्या डोक्यात एक प्रश्न आला. गुरुजी म्हणाले, लेका थांब, उद्या शाळेत आहे दहीहंडी व गोपाळकाला. पाचव्या दिवशी मी म्हणलं, गुरुजी अभ्यासासाठी बापानं मला धरून काढला. पाचव्या दिवशी मी म्हणलं, गुरुजी अभ्यासासाठी बापानं मला धरून काढला. गुरुजी म्हणाले, अभ्यासाचं नंतर बघू, शाळेत देवीचा घट आहे मांडला. सहाव्या दिवशी मी म्हणलं, गुरुजी भूगोलाचं पुस्तक आज तरी खोलू. सहाव्या दिवशी मी म्हणलं, गुरुजी भूगोलाचं पुस्तक आज तरी खोलू. गुरुजी म्हणले, आज शनीचा वार आहे, आज राहू केतू बद्दल बोलू. सातव्या दिवशी मी म्हणलं, गुरुजी पाटीवर सावित्रीबाई काढून आणू छान. सातव्या दिवशी मी म्हणलं, गुरुजी पाटीवर सावित्रीबाई काढून आणू का छान? गुरुजी म्हणाले, गुरुजी तू की मी, येताना उद्या पाटीवर ओम काढून आण. आठव्या दिवशी मी म्हणलं, गुरुजी दररोज माझ्या शिक्षणाला खतरा आहे. आठव्या दिवशी मी म्हणलं, गुरुजी दररोज माझ्या शिक्षणाला खतरा आहे. गुरुजी म्हणाले, सर्व ठीक होईल, भिवू नकोस, आज गावात जत्रा आहे. नवव्या दिवशी मी म्हणलं, गुरुजी आज तरी वर्गात अभ्यासाचं काही घेणार. नवव्या दिवशी मी म्हणलं, गुरुजी आज तरी वर्गात अभ्यासाचं काही घेणार. गुरुजी म्हणले, बस चिंता करू नकोस, आज शाळेत स्वामी आहेत येणार. 10व्या दिवशी मी म्हणलं, गुरुजी आज तरी ज्ञानाचं अर्जन करू. 10व्या दिवशी मी म्हणलं, गुरुजी आज तरी शाळेत ज्ञानाचं अर्जन करू.
गुरुजी म्हणले शाळेत ज्ञानाचं अर्जन करू की मी मूर्तीचं आज विसर्जन करू. 11व्या दिवशी मी म्हणलं गुरुजी शिक्षणाचा हा शेवटचा चान्स आहे. 11व्या दिवशी मी म्हणलं गुरुजी माझ्यासाठी शिक्षणाचा हा शेवटचा चान्स आहे. गुरुजी म्हणले तुला माहित नाही आज आपल्या शाळेत गरबा डान्स आहे. 12व्या दिवशी मी म्हणलं गुरुजी माझी जरा ऐकून घ्या व्यथा. 12व्या दिवशी मी म्हणलं गुरुजी माझी जरा ऐकून तर घ्या व्यथा. गुरुजी म्हणले थोडा धीर धर, आज शाळेत ठेवली आहे सत्यनारायणाची कथा. 13व्या दिवशी मी म्हणलं गुरुजी परीक्षेसाठी संविधान वाचून येऊ. 13व्या दिवशी मी म्हणलं गुरुजी परीक्षेसाठी संविधान वाचून येऊ. गुरुजी म्हणाले उद्याचा पेपर आपण रामायण आणि गीतेवर घेऊ. 13 दिवसात शाळेत शिक्षणाचे असे दशावतार पाहून मीच थक्क झालो. 13 दिवसात शाळेत शिक्षणाचे असे दशावतार पाहून मीच थक्क झालो. शाळांनी संवैधानिक मूल्यांची तेरवी केली म्हणून टीसी घेऊन घरी आलो. This is Dr. Umesh Bansud from Bhandara, Maharashtra. This video is also available on YouTube channel Grammar Planet by Dr. Umesh Bansud. Thank you very much for watching this video.